काय नेहमी त्याच मसाल्याच्या भाज्या खाऊन कंटाळा आला? तर चला मग आज आपण एकदम झणझणीत अशी गावरान पद्धतीने तयार होणारी वालाच्या शेंगांची रस्सा भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. झणझणीत अशी गावरान पद्धतीच्या वालाच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी येथे मी पावशेर वालाच्या शेंगा घेतल्या आहेत. मी वालाच्या शेंगांना स्वच्छ निवडून घेतले आहेत. आता आपण ह्या वालाच्या शेंगा 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता इथे मी गॅसवर कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतले आहे. त्यामध्ये आपण चवीपुरते मीठ टाकून घेऊ व त्याचसोबत स्वच्छ धुवून घेतलेल्या वालाच्या शेंगा टाकून घेऊ. आता आपण या वालाच्या शेंगांना चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. जर तुम्हाला भाजीमध्ये अजून रस्सा हवा असेल तर तुम्ही पाण्याचे प्रमाण वाढवू सुद्धा शकतात. आता इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून जिरे, 6 ते 7 लसूण पाकळ्या व कोथिंबीर टाकून घेत आहे. आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेऊ. आता आपली भाजीसाठी लागणारे वाटण बनवून तयार आहे. आता आपण हे वाटण मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेऊ. आता इथे मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टेबलस्पून भाजलेले शेंगदाण्याचे कूट व थोडेसे पाणी टाकून घेतले आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेऊ. आता आपली लागणारी शेंगदाण्याची पेस्टसुद्धा बनवून तयार आहे. 7 ते 8 मिनिटांनंतर आता आपल्या वालाच्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजल्या आहेत. आता आपण ह्या शेंगा कढईमधून काढून घेऊ. आता इथे मी त्याच कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. आपले तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे व मिक्सरमध्ये दळून घेतलेली हिरवी मिरची, लसूण, जिरे व कोथिंबीरीची पेस्ट टाकून घेऊ. पेस्ट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक मीडियम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ. कांदा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत व या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. याआधीसुद्धा मी वालाच्या शेंगांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. 1 ते 2 मिनिटांनंतर आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग आला आहे. आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद व चवीपुरते मीठ टाकून घेऊ. आपण शेंगा शिजवताना मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा. मीठ व हळद टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये शिजवून घेतलेल्या वालाच्या शेंगा टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण या वालाच्या शेंगा 5 मिनिटं अशाच प्रकारे तळून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 5 मिनिटं शेंगा चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये शेंगा शिजवताना वापरलेले सर्व पाणी टाकून घेणार आहोत. त्याचसोबत आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये दळून घेतलेले शेंगदाण्याचे कूट टाकून घेणार आहोत. शेंगदाण्याचे कूट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अजून थोडेसे पाणी टाकून ते पाणी भाजीमध्ये टाकून घेणार आहोत. पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण यामध्ये 1 टीस्पून गरम मसाला टाकून घेऊ. गरम मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत व आता आपण या भाजीला चांगल्या प्रकारे उकळून घेणार आहोत. आठ ते 9 मिनिटांनंतर आता आपल्या वालाच्या शेंगा चांगल्या प्रकारे उकळल्या गेल्या आहेत. आता आपण हे एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व गॅस बंद करून घेऊ. गरमागरम अशा गावरान पद्धतीच्या वालाच्या शेंगा तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. गरमागरम भाकरीसोबत ही भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.